नमस्कार मुलांनो, मागच्या वर्षी आपण पाढ्यातील भागाकार शिकलेलो होतो. आता पाढ्याबाहेरील भागाकार आपल्याला यंदा शिकायचे आहेत. लक्षात घ्या, गणित आहे 63 भागिले 3. 63ला ज्याला भागतो त्याला म्हणायचं भाज्य, ज्यांनी भागणारे त्याला म्हणायचं भाजक. आता इथे 2 अंक आहेत. 3च्या पाड्यामध्ये 63 येत नाहीत, म्हणून फक्त आपण पहिल्या अंकाला भाग लावणार आहोत. म्हणून त्याच्या डोक्यावर अशी खूण केली आहे. 3चा पाढा 6 पर्यंत म्हटला. 3 एके 3, 3 दुने 6 म्हणजे भाग लागला 2चा. 3 दुने 6, 6तून 6 गेले, 0 आले. आता पुढचा अंक घ्यायचा आहे 3, त्याला ओढून घ्यायचं आहे म्हणून असा बाण दाखवायचा आहे. 3 एके 3, 3तून 3 गेले, 0. खालती काहीही राहत नाही किंवा जे काही आलं त्याला म्हणायचं खालच्या याला बाकी. याला म्हणायचं भाजक, याला म्हणायचं भाज्य. जे आलेलं तुमचं उत्तर आहे त्याला म्हणायचं भागाकार. भागाकाराचं उत्तर काय असं विचारल्यावर 0 असं म्हणायचं नाही, बाकी हे उत्तर नाही. तर भागाकार हे उत्तर आहे. वर डोक्यावर लिहिलेलं आहे ते आपलं उत्तर आहे 21. 21 त्रिक, अजून तुम्हाला पाढा माहीत नाहीये, पण 21 त्रिक 63 होतात. जर समजा इथे बाकी 0 आली, इथे खालती लिहिलेलं आहे मी 21 हे उत्तर, तेच उत्तर, त्यालाच म्हणायचं भागाकार. भागाकाराचं उत्तर. लक्षात आलंय? आता इथे बाकी 0 आली, खालती काहीही राहिलेलं नाहीये, पण प्रत्येक गणितात असा 0 राहीलच, बाकी 0 येईल असं नाही. तर आता आपण अजून एक मी तुम्हाला गणित दाखवतेय की जिथे बाकीला कुठला तरी दुसरा 0खेरीज 1 ते 9 मधला कुठलाही अंक जर राहिला तर कसं करायचंय, आणि आपण केलेला जो भागाकार आहे, आलेलं जे उत्तर आहे, हे तुमचं तुम्हाला तपासता येण्यासाठी आपण पुढचं अजून एक गणित बघूयात. बघा, याला मी म्हटलंय बाकी उरणारा भागाकार. 63 आलेत, मी लगेच 64 घेतलेत. 64 भागिले 3. परत तेच सांगतेय पुन्हा एकदा, 64 ज्याला आपण भागणार आहोत त्या संख्येला म्हणायचं भाज्य, ज्यानी भागणार आहोत त्याला म्हणायचं भाजक. आता इथे मगाशी सांगितलं तसंच 64 ही संख्या काही 3च्या पाढ्यात येत नाही, म्हणून फक्त पहिल्या अंकाला भाग लावायचा. इथे एकच आकडा आहे म्हणून 3चा पाढा 6 पर्यंत म्हणायचा. 3च्या पाढ्यात 6 येतात. 3 दुने 6, 6तनं 6 गेले, ही वजा बाकी आहे, चिन्ह वजाचं यायला पाहिजे. 6तून 6 गेले, 0 आले. आता पुढचा आकडा जो 4 आहे त्याला ओढून घ्यायचा, असा बाण दाखवायचा आणि त्याला खालती 4 उतरून घ्यायचंय. इथे रेघ मारलेली आहे, नीट लक्षात घ्या. आता ह्या 4ला भाग लावायचा आहे. 3चा पाढा 4तून वजा जाणारी जी संख्या आहे, 3च्या पाढ्यात 4 येत नाहीत, पण 4 मधून वजा होणारी 3च्या पाढ्यातली संख्या कुठली? 4 पेक्षा लहान, म्हणजेच 3. मग 3 एक्के किती नंबरला येतात? 3 पहिल्याच नंबरला. 3 एक्के 3. परत वजा बाकी करायची. 4तून 3 घालवलेले आहेत, वजा केलेले आहेत, खालती 1 उरलेला आहे. आता इथे बाकी उरलेली आहे 1. आता तुम्ही हे जे गणित भागाकार केलेला आहे, अजून ह्या संख्या लहान आहेत असं समजा, तुम्ही अजून शिकताय, पण जेव्हा आपल्याला हा भागाकार चूक आहे किंवा बरोबर आहे तुमचा तुम्हाला जेव्हा तपासायचा असेल, तर त्यावेळेला आलेलं उत्तर आणि भाजकाची संख्या या दोन्हीचा गुणाकार करायचा. मगाशी पाहिलं आपण, मी सांगितलं तुम्हाला 21चा पाढा 21 त्रिक 63. मग ह्याचा भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार करून, आता इथे 63 उत्तर आलेलं नाहीये, इथे 64 आहे. मग हे 21 त्रिक 63 आणि 64, मग हा ताळा बरोबर झाला का? तर नाही. तर भागाकार आणि भाजक यांचा गुणाकार करून खालती उरलेली जी 1 बाकी आहे ती त्याच्यात मिळवायची. 21 त्रिक 63 अधिक 1 64. ह्या इथला आपला भाज्याचा अंक आला, बरोबर जुळला, तर तुमचा केलेला भागाकार हा बरोबर आहे. हे बघा, इथे मी करून दाखवलाय ताळा, त्यालाच म्हणायचं पडताळणी. ताळा म्हणजे पडताळणी. 21 गुणिले 3,
3 एक्के 3 आणि 3 दुने 6. एककाचा गुणाकार पहिला केला, नंतर दशकाचा 3 दुने 6. 21 त्रिक 63. त्याच्यामध्ये अधिक एक जी बाकी इथे उरलेली आहे भागाकारातली खालती ती मिळवली. 63 अधिक 1 64. ही 64 संख्या हीच आहे आपली भाज्य संख्या. ही जुळली म्हणजे तुम्ही हा केलेला तुमचा भागाकार बरोबर आहे. लक्षात घ्या, समजून घ्या आणि आता दिलेला जो स्वाध्याय आहे तो शांतपणे करा. काही अडचण आली तर विचारा. धन्यवाद.